पुणे में वर्ष 2027 में अंतर्राष्ट्रीय साइकिल प्रतियोगिता का आयोजन किया जाएगा। इसकी जानकारी सुनेत्रा पवार ने दी। उन्होंने कहा कि इस प्रतियोगिता के माध्यम से पुणे के पर्यटन स्थलों को वैश्विक पहचान दिलाने का प्रयास किया जाएगा। साथ ही मुख्यमंत्री बलिराज योजना से किसानों की कृषि अर्थव्यवस्था को मजबूती मिलाने की बात कही है। आषाढ़ी वारी की तैयारियों को लेकर भी प्रशासन को आवश्यक निर्देश दिए जाएंगे। खरं तर आज एकच बैठक झालेली नाही, जवळजवळ 4 बैठका आम्ही आयोजित केलेल्या होत्या। त्याच्यामध्ये पुणे ग्रँड टूर 2027 PMRDA कडून जिल्हा परिषद पुणे यांना विविध सार्वजनिक प्रयोजनासाठी शासकीय जमिनी व अम्युनिटीसाठी स्पेसेस हस्तांतरित करण्याबाबत पण बैठक घेतलेली आहे आम्ही। तसेच मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना याची पण बैठक आमची झालेली आहे आणि जिल्हा क्रीडा संकुल बारामती पुणे विषयक अशी ही बैठक झाली। आणि आत्ताची जी महत्त्वाची बैठक झाली ती आषाढी वारी नियोजन बैठक आत्ताच आपण सगळ्यांसमोर घेतलेले। म्हणजे राज्यातील प्रमुख 10 पालख्या आहेत, त्यांचे सर्व पालखी प्रमुख आणि त्यांचे सर्व सहकारी इथे बोलवलेले होते आणि आपले सर्वच अधिकारी, प्रशासकीय अधिकारी इथे होते आणि बैठक अतिशय चांगल्या प्रकारे पार पडलेली आहे। पुणे ग्रँड टूरची जी पहिली बैठक झाली त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षीची पुणे ग्रँड सायकल स्पर्धा ही जगाच्या नकाशावर आज गेलेली आहे। जवळजवळ 61 कोटी लोकांनी ही ऑनलाईन स्पर्धा पाहिलेली आहे। त्यामुळे पुणे आपलं अगदी इंटरनॅशनल पटलावर गेलेलं आहे। अतिशय चांगला प्रतिसाद मागच्या वर्षी त्याला मिळालेला होता। त्यामुळे आत्ताची सुद्धा ग्रँड जी आपल्याला टूर करायची सायकल स्पर्धा ती नक्कीच आपल्याशी स्पर्धा असणार आहे आणि ते अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी त्याची तयारी कशी चालली या संदर्भात ही मीटिंग होती। त्यामध्ये सन 2027 मध्ये या टूर आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा आपल्याला माहिती आहे की आयोजित करण्यात येणार आहे। पुण्याने आयोजित केलेल्या 2026 च्या पुणे ग्रँड टूर स्पर्धेचे जगभरातून अतिशय कौतुक झालेलं आहे आणि या स्पर्धेची आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की संकल्पना आणि त्यामागील दूरदृष्टी आणि हा उपक्रम यशस्वी करणारे आदरणीय अजितदादा यांचे हे स्वप्न होतं आणि या क्षणी त्यांचे स्मरण होणं साहजिकच आहे। तसेच या स्पर्धेसाठी भक्कम पाठिंबा दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते। त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आत्ताची ही दुसरी ग्रँड टूर त्याचं आयोजन करण्यात येत आहे आणि ही स्पर्धा पुणे जिल्ह्यामधील 11 तालुक्यांमधून 10,000 किलोमीटरपेक्षा अधिक मार्गावरून जाणार आहे। त्यामुळे नक्कीच याचा आवाका पण मोठा असणार आहे। आपल्याला माहिती आहे की ही स्पर्धा त्याच्या मागचा हा उद्देश की पुणे जिल्ह्यातील सर्वच पर्यटन स्थळं इको टुरिझमच्या आधिपत्याखाली यावीत आणि संबंध पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक ठिकाणाची ओळख जगाच्या पटलावर व्हावी यासाठी हा प्रयत्न आहे आणि या मार्गावरील रस्ते व पायाभूत सुविधा त्यांचा विकास करण्याबाबत संबंधित विभागांना या बैठकीमध्ये आम्ही सूचना दिल्या आहेत आणि सदरची जी कामं होणार आहेत ती गुणवत्तापूर्वक व दर्जेदार होतील याबाबत आम्ही प्रशासनाला सूचित करण्यात सूचना दिलेल्या आहेत आणि या स्पर्धेसाठी नियुक्त आणि विविध समित्यांचे दर महिन्याला यापुढेही अशाच बैठका घेण्याचं आमचं ठरलेलं आहे। या स्पर्धेच्या निमित्ताने पुणे जिल्ह्याचे पर्यटन, सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाचं जागतिक पातळीवर ब्रँडिंग करण्यात येणार आहे। ही स्पर्धा शासन, प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था व सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ऐतिहासिक बनवण्याचा आमचा सगळ्यांचाच प्रयत्न आहे आणि यासाठी कोणताही निधी कमी शासनातर्फे पडू देणार नाही। आपल्याला माहिती आहे की मी अवकाळी पावसाची पाऊस आल्यानंतर मी स्वतः जाऊन पाहणी केली। सगळ्याच ठिकाणी परीक्षण झालेलं आहे। सर्व अधिकाऱ्यांनी तिथल्या जाऊन पंचनामे केलेले आहेत आणि जिथे ज्यांचं नुकसान झाले त्यांचे प्रस्ताव शासनातर्फे पाठवण्यात आलेले आहेत आणि नक्कीच प्रशासनाने त्यांना मदतीची दखल घेतलेली आहे। पुण्याला सोबत काही कपात लागू होती पुणेकरांचं असं काही लोकांचं म्हणणं आहे की एक दिवसात होण्यापेक्षा आठवड्यात एक दिवस पाणी कपात केली
चालू शकतो किंवा आपण काय होऊ शकतो. आपल्याला माहिती आहे की सगळीकडेच अल निनोचे येणारा परिणाम सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आत्तापासूनच पाण्यासाठी खबरदारी घ्यावी म्हणून ह्या उपाययोजना करण्यात येत आहेत. सगळ्यांनीच सगळ्याच गोष्टींची बचत करण्याची आता वेळ आलेली आहे. त्यामुळे कोणालाही त्रास न होईल अशा पद्धतीनं ह्या अशा नियोजनाची आता गरज असल्यामुळे ह्या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत. पण नक्कीच कोणाही नागरिकांना कसल्याही गोष्टीचा त्रास होऊ नये यासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्या दिवशी सगळे प्रतिनिधी मी पाठवलेले होते, त्यांची दखल घेतलेली आहे. त्यांच्याशी मी फोनवर प्रत्येकाशी बोललेली आहे. प्रत्येकाशीच जवळजवळ मी प्रत्येकाशी चौकशी करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतलेल्या आहेत. झालेली घटना अतिशय दुर्दैवी होती, हे काही नव्याने सांगायला नको. पण ज्या ज्या कुटुंबातील लोक गेली आहेत त्यांच्यासाठी शासनाने सर्वतोपरी दखल घेतलेली आहे. आत्ताच्या या पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना बियाणं आणि खतं ही मिळण्यासाठी खूप धडपड करावी लागते. पण शासनातर्फे ऑनलाईन खतं मिळण्यासाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे. कुठेतरी प्रयोग करावा लागतो. त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे याच्यामध्ये नियोजन केलेलं आहे आणि कृषी मंत्र्यांनी त्याबाबत उत्तर दिलेलं आहे. आजची मीटिंग झालेली आहे, त्या संबंधात मी उत्तर दिलेली आहेत. थँक्यू.